हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन शॉपिंगचा रिव्ह्यू पाहणार आहोत। बरेच जण अगदी सर्रास ऑनलाईन शॉपिंग करतात, पण त्यातल्या त्यात लॉकडाऊनपासून ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण वाढलेलं आहे। पण काही जण अजूनसुद्धा कन्फ्यूज असतात की ऑनलाईन शॉपिंग करावं की ऑफलाईन करावं, वस्तू चांगल्या भेटतील ऑनलाईनमध्ये की नाही भेटणार, त्याची क्वालिटी कशी भेटेल किंवा मग वस्तू महाग भेटतील का। काही वस्तू या मी बऱ्याच वर्षापासून वापरते आणि त्या मला कशा वाटल्या त्याचा अगदी ऑनेस्ट रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग करण्याबद्दल काही कन्फ्युजन असेल तर ते दूर होईल। त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर सुरुवात करूया। अशा प्रकारचा हा स्प्रे पेंट आहे, तो मागवला होता आणि त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हा ब्लॅक कलरचा स्प्रे पेंट आहे आणि हा मी ऑनलाईन मागवलेला आहे। ऑफलाईन हा भेटतो हे मला माहीत नव्हतं, मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि त्याची लिंक घेऊन मी हा मागवलेला आहे। आपल्या घरी अशी टोपणं असतात, तुम्हाला माहीत असेल सर्वांच्याच घरी अशी बरण्यांची टोपणं असतात, वेगवेगळ्या कलरची आणि वेगवेगळ्या आकाराची असतात। थोड्या दिवसांनी ही वरच्या बाजूने गंजतात। बरण्या चांगल्या असतात पण टोपणं गंजतात किंवा मग अशी वेगवेगळी दिसतात, खराब दिसतात, त्यामुळे आपण बरण्या वापरणं बंद करतो। तर तसं करण्यापेक्षा असा हा जो स्प्रे पेंट भेटतो तर तो वापरू शकतो। याऐवजी आपण ऑइल पेंट पण वापरू शकतो, पण त्यांनी अगदी छान असं फिनिशिंग होत नाही। असा हा स्प्रे पेंट आहे, तो मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि तो यूज करणं सुद्धा अगदी आपल्याला इझी आहे। तुम्हाला अगदी सहज दिसावं आणि स्पष्ट दिसावं यासाठी मी एका टोपणांवरती असा स्प्रे करून तुम्हाला दाखवते आहे। तर पाहू शकता तुम्ही याच्यावरती असं स्प्रे केल्यानंतर किती छान असं फिनिशिंग आलेलं आहे आणि छान याला स्प्रे झालेला आहे आणि हा स्प्रे वापरणं सुद्धा अगदी सहज इझी आहे आणि सहज आपण हे वापरू शकतो या पद्धतीने। आणि जेव्हा या टोपणांवरती आपण स्प्रे करून घेतो तर तेव्हा असं वाटतच नाही की याला आपण वरून स्प्रे केलेला आहे किंवा वरून पेंट केलेला आहे, असं वाटतं की ही टोपणं पहिल्यापासून अशीच होती। एका वर्षापूर्वी मी हे जे स्प्रे पेंट बॉटल आहे ती मागवली होती आणि तेव्हापासून बऱ्याच ठिकाणी मी ती यूजसुद्धा केलेली आहे। आणि या ज्या बरण्यांची टोपणं आहे तर त्याला मी एका वर्षापूर्वी कलर दिलेला आहे, म्हणजे स्प्रे केलेला आहे आणि आत्तापर्यंत त्याला काहीही झालेलं नाही, अगदी तसाच्या तसा आहे। आणि ह्या स्प्रे बॉटलमध्ये जेवढी क्वांटिटी आहे ती आपण बऱ्याच वेळा वापरू शकतो, बऱ्याच ठिकाणी वापरू शकतो। काही बेड असेल, मेटलचं काही असेल किंवा चेअर वगैरे असतील, ग्रिल असेल किंवा मग सेफ्टी डोअर असेल किंवा सायकल असेल तर त्याच्यावरती आपण हे स्प्रे करून घेऊ शकतो। त्यामुळे हे ऑनलाईन मागवायला काही हरकत नाही असं मला वाटतं। त्यानंतर इथे आपण हा ट्रे पाहतोय, लेझी सुझेन आहे, प्लास्टिकचा आहे पण याची क्वालिटी छान आहे। 2च्या सेटमध्ये हा आला होता आणि हा पण मी जवळजवळ 2 वर्षापासून वापरते आणि याची क्वालिटीसुद्धा छान आहे। बऱ्याच वस्तू असं असतं की आपण एका पाठीपाठी असं ठेवतो तर ते घेणं आपल्याला इझी होत नाही, म्हणजे थोडं अवघड होतं। तर असा जर फिरणारा ट्रे असेल किंवा हे जे लेझी सुझेन आहे ते असेल तर त्याच्यामधून वस्तू आपण घेणं आपल्याला इझी पडतं। असे काही मसाले वगैरे असतात तर ते आपल्याला वारंवार लागत असतात आणि पाठची वस्तू घ्यायला गेलं की पुढची वस्तू पडू शकते। त्यामुळे असं हे गोल फिरणारं जर ट्रे आपल्याकडे असेल तर आपण वस्तू सहज घेऊ शकतो। तर ही जी टोपणं होती त्याला कलर केल्यानंतर मी या बरण्यांना लावून घेतलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहे हे आणि याचं फिनिशिंगसुद्धा अगदी छान आहे। आणि या ट्रेमध्ये ठेवल्यानंतर आपण हे जे मसाले आहेत ते अगदी सहज वापरू शकतो आणि इकडे तिकडे पडणारसुद्धा नाही। आणि हे गोल फिरत असल्यामुळे याच्यातून बरणी घेणंसुद्धा आपल्याला अगदी इझी होत आहे। त्यामुळे हा स्प्रे आणि हा जो ट्रे आहे म्हणजे लेझी सुझेन आहे तर ते आपण ऑनलाईन घेऊ शकतो, जास्त महाग पण नाही आणि 2-2च्या क्वांटिटीमध्ये हे दोन्ही वस्तू मी घेतलेल्या। ऑनलाईन जेव्हा आपण काही घेतो तर तेव्हा बऱ्याचशा ऑफर असतात, जेव्हा ऑफर असते तेव्हा स्वस्त पडतं तर तेव्हा आपण अशा वस्तू घेऊ शकतो। त्यानंतर आपण इथे पुढची वस्तू पाहतोय ते म्हणजे हा जो वुडन मसाल्याचा बॉक्स आहे तर तो मी ऑनलाईन मागवला होता। हा सुद्धा मी जवळजवळ 2-2.5 वर्ष झालं वापरते, म्हणजे 2.5 वर्षापूर्वी हा मी घेतला होता। म्हणजे माझं यूट्यूबचं चॅनल पण मी चालू केलं नव्हतं तर त्याच्या आधीपासून मी घेतला होता आणि यूट्यूब चॅनल चालू करायचा होता म्हणून मी जस्ट त्याचं असं शूटिंग करून ठेवलं होतं, म्हणजे अनबॉक्स केलं होतं तर ते मी शूटिंग करून ठेवलं होतं। तर इथे पाहू शकता तुम्ही याचं फिनिशिंग वगैरे अगदी छान आहे आणि याच्यातून जे हे कंटेनर आहेत म्हणजे बॉक्सेस आहेत ते बाहेर निघतात आणि याला आपण असं पुसून वगैरे घेऊ शकतो आणि
वरच्या बाजूनी हा जो काचेसारखा एकदम ट्रान्सपरंट दिसणारा जो सरफेस आहे, तर त्याच्यातून आपण आतमध्ये मसाले किती राहिलेले आहेत किंवा संपलेले आहेत हे अगदी सहज पाहू शकतो। आणि याला अगदी जास्त साफ वगैरे करण्याची गरज नाही, अगदी छान फिनिशिंगमध्ये हा वुडन बॉक्स आला होता, म्हणजे वुडन स्पाइस बॉक्स जो आहे तो, आणि त्याच्यासोबत हा जो वुडन स्पून आहे तो एक आला होता। तर याची क्वालिटीसुद्धा अगदी छान आहे। मध्ये मध्ये आपल्याला जेव्हा वाटेल तर तेव्हा याला जेव्हा आपण रिफिल करणार तर तेव्हा फक्त एखाद्या टिश्यू पेपरनी किंवा कपड्यांनी याला जर आपण पुसून घेतलं तर त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे काही रिफिल करायचं आहे तर ते आपण करून ठेवू शकतो। आणि 2.5 वर्षाच्या पूर्वीपासून मी हा वुडन जो स्पाइस बॉक्स आहे तर तो वापरते। अजून जसाच्या तसा आहे, अगदी छान क्वालिटी याची आहे आणि अगदी मला ऑफरमध्ये भेटला होता, त्यामुळे अगदी स्वस्तमध्ये भेटला होता। म्हणजे मला वाटते की हा मी म्हणजे आता जानेवारीमध्ये 26 जानेवारीला जे ऑफर असते ऑनलाईनमध्ये तर तेव्हा मागवला होता। म्हणजे आता जानेवारीमध्ये याला 3 वर्ष कंप्लीट होतील, तर तेव्हापासून मी हा वापरते आणि पावसाळ्यात वगैरे सुद्धा याला काहीही झालं नाही। पहिल्या वर्षी मला असं वाटलं की पावसाळ्यामध्ये हे जे लाकूड आहे ते फुगेल वगैरे किंवा काय होईल, पण असं काही नाही झालं। तर हा अगदी छान क्वालिटीचा आहे आणि हा सुद्धा आपण ऑनलाईन घेणं, जर तुम्हाला ऑफरमध्ये भेटला तर तुम्ही घेऊ शकता। याची क्वालिटीसुद्धा अगदी छान आहे। त्यानंतर इथे पाहू शकता हे जे देवाचं वस्त्र असतं, म्हणजे आपण हे जे खाली अंतरतो हा जो कपडा असतो तर तो मी हा ऑनलाईन मागवलेला आहे। पहिलं मला असं वाटलं की याची साईज किती असेल वगैरे, पण त्याच्यामध्ये साईज व्यवस्थित मेन्शन केली होती। याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या साईजमध्ये हे मागवू शकतो। तर मला मंदिराची जी माझ्या साईज होती तर तेवढ्या साईजमध्ये फिट होईल एवढं मी हे मागवलेलं आहे। 3 वेगवेगळे कलर होते, तर 2-2चे जे पॅकेट होते त्यामध्ये असे डिफरंट कलर होते, तर ते मी हे 2 कलर चूज केले होते। आणि इथे पाहू शकता तुम्ही मंदिरामध्ये मी हे अंतरलेलं आहे आणि याची क्वालिटीसुद्धा अगदी छान आहे। आणि हे अगदी मंदिरामध्ये म्हणजे जेवढी साईज दिली होती तर तेवढी साईज अगदी बरोबर होती, त्यामुळे माझ्या इथे मंदिरामध्ये हे अगदी छान व्यवस्थित फिट झालेलं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, त्यामुळे असं वस्त्र वगैरे सुद्धा जर ऑनलाईन घेतलं तरी काही हरकत नाही आणि शिवाय याची क्वालिटीसुद्धा अगदी छान आहे। त्यानंतर हे जे आपण भाज्या ठेवण्यासाठीचे कंटेनर आहेत, तर हा जो मोठा बॉक्स आहे आणि त्याच्यामधले हे आतमध्ये दिलेले 3 छोटे छोटे बॉक्सेस आहेत, वेगवेगळे 3 कंटेनर आहेत। यामध्ये आपण वेगवेगळे कंपार्टमेंट करून वेगवेगळ्या वस्तू ठेवू शकतो। आणि त्यानंतर हा जो आहे तर हे 6च्या सेटमध्ये आलं होतं। त्याच्यामध्ये असं एक ट्रे आहे, म्हणजे एक जाळी आहे, यामुळे एक्स्ट्राचं जे पाणी असतं तर ते खाली जातं आणि भाज्या खराब होत नाहीत। तर हे सुद्धा मी ऑनलाईन मागवलं होतं। आणि हा जो मोठा बॉक्स आहे त्याच्यामधले जे आतमधले 3 कंटेनर आहेत तर ते आपण वेगवेगळे ठेवून सुद्धा 3 वेगवेगळे वापरू शकतो। आणि मोठा जो कंटेनर आहे त्यामुळे मोठ्या मोठ्या ज्या वस्तू असतात, म्हणजे फ्लावर, कोबी किंवा मग भरीत बनवण्याचं जे वांगं असतं तर ते अशा गोष्टीसुद्धा यामध्ये ठेवू शकतो। आणि हे जे छोटे बॉक्सेस आहेत हे 6च्या पीसमध्ये आले होते। खाली जाळी असल्यामुळे एक्स्ट्राचं जे पाणी भाज्यांना वगैरे सुटतं तर ते त्या जाळीच्या खाली वगैरे जातं, त्यामुळे मग त्यामध्ये ठेवलेल्या ज्या भाज्या असतात त्या खराब होत नाहीत। हे कंटेनरसुद्धा मी 2-2.5 वर्षापासून वापरते आणि तेव्हापासूनचे अगदी असेच्या असे राहिलेले आहेत। आणि धुताना फक्त आपण जे काही आपलं लिक्विड सोप वगैरे आहे तर त्यांनी नॉर्मल आपण जे स्पंज वगैरे असतो तर त्यांनी धुवू शकतो। आणि म्हणजे जो काथा वगैरे आहे तर तो नाही वापरायचा, सॉफ्टवाला स्पंज आहे, तर त्यांनी जर धुतलं तर त्याला स्क्रॅचेस वगैरे अजिबात पडत नाहीत आणि अगदी छान राहतात। शिवाय याचा आकार हा म्हणजे हा थोडा लांबट असल्यामुळे ज्या लांब लांब भाज्या असतात, जसं की गाजर वगैरे असतात तर त्या आपण ठेवू शकतो, भेंड्या वगैरे किंवा चवळीच्या शेंगा असतील किंवा मिरच्या असतील किंवा मग शेवग्याच्या शेंगा असतील तर त्या बेंड न होता म्हणजे त्याला कट करून ठेवण्याची काही गरज नाही। लांब असल्यामुळे हे ज्या भाज्या असतात त्या त्यामध्ये आपण सहज ठेवू शकतो। फक्त ह्या ठेवताना याचा जो ट्रे आहे तर त्याच्यावरती टिश्यू पेपर किंवा जरी तुम्ही कपडा वापरला तरी चालेल। जर कपडा वापरला तर चांगलंच आहे, आपण नंतर धुवून तो कपडा चेंज करून सुद्धा वापरू शकतो। आणि शिवाय आपल्याकडे जर जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला काही ठेवायचं असेल तर जो हा मोठा कंटेनर आहे तर त्यामध्ये आपण हे ठेवू शकतो। इथे मी गाजर किंवा मग काकडी आहे, बीट आहे किंवा सिमला मिरच्या वगैरे असतील आपल्या किंवा टोमॅटो असतील, जर काही वस्तू म्हणजे ज्या काही भाज्या आपण एखादी वस्तू जर जास्त क्वांटिटीमध्ये आणली तर आपण ह्या मोठ्या कंटेनरमध्ये असं ठेवू शकतो। आणि त्याचबरोबर हे जे छोटे कंटेनर आहेत तर ते सुद्धा आपण त्या गोष्टी ठेवण्यासाठी वापरू शकतो।
या व्हिडिओमध्ये मी फक्त मला आलेला जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर इथे मी व्हिडिओ दाखवलेला आहे आणि ह्या सर्व वस्तू चांगल्या आहेत असं मी बोलत आहे। याचा अर्थ असा नाही की तुम्ही सुद्धा त्या घेतल्याच पाहिजेत, पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर या व्हिडिओमधून तुम्हाला मदतच होईल। इथे हे जे मी कंटेनर दाखवलेले आहेत तर ते आपल्याला बाहेर कुठे भेटतील असं नाही, म्हणजे मी तरी हे बाहेर दुकानात वगैरे असं कुठे पाहिलेलं नाही। आणि ऑनलाईनमध्ये आपण जर घ्यायचं म्हटलं तर प्राईस कंपेअर करून किंवा वस्तू कशी आहे आणि त्याचे रिव्ह्यू वगैरे बघून डिस्क्रिप्शन चेक करून आपल्याला हवं असेल तर आपण ते घेऊ शकतो। बरेचसे ऑप्शन असतात तर त्याच्यातून आपण ते घेऊ शकतो। तर इथे हा जो मी मोठा कंटेनर दाखवला होता तर त्याच्या आतमधले हे जे छोटे 3 कंटेनर होते तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या अशा भाज्या भरून वेगवेगळे सुद्धा आपण असेच फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी वापरू शकतो। किंवा मग यामध्ये आपण स्टेशनरी असेल किंवा आपलं दुसरं काही असेल, मेकअपचं वगैरे असेल, क्लिप्स वगैरे जे काही असेल तर ते ठेवण्यासाठी वेगळं असं पण वापरू शकतो। आणि शिवाय हा जो मोठा कंटेनर आहे तर त्यामध्ये आपण भाज्या पण ठेवू शकतो किंवा इतर जे काही आपलं कडधान्य वगैरे असेल, ड्रायफ्रूट्स वगैरे असतील किंवा मग फ्रीजमधील इतर काही वस्तू ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर आपण करू शकतो। हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करून मला ऑनलाईन शॉपिंगचं प्रमोशन वगैरे काही करायचं नाही, फक्त मला ज्या वस्तू चांगल्या वाटल्या तर त्याचा जो रिव्ह्यू आहे तर तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्यानंतर आपलं पुढचं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे आपण इथे खलबत्ता जो आहे, म्हणजे आपला जो दगडी खलबत्ता असतो तर तो मागवलेला होता। तर तो सुद्धा मी याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे आणि तो कसा सीझनिंग करायचा ह्याचा सुद्धा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। तर तो सुद्धा अगदी छान आहे आणि आत्तापर्यंत मी म्हणजे दररोजच्या स्वयंपाकासाठी हा खलबत्ता वापरते आहे आणि अगदी छान आहे तो। आणि अगदी डिटेल्समध्ये याला सीझनिंग कसं करायचं तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, तर तो सुद्धा मला अगदी छान वाटला आणि कमी प्राईजमध्ये मला तो भेटला होता। आणि बाहेरसुद्धा आपण असे खलबत्ते घेऊ शकतो, बाहेरसुद्धा आपल्याला भेटतात। बाहेर दुकानात वगैरे मी विचारलं होतं या खलबत्त्याबद्दल, तर बाहेर मला थोडा महाग वाटला, त्यापेक्षा ऑनलाईन मला थोडा स्वस्त भेटला। म्हणजे ऑफरमध्ये जर आपण घेतलं ना तर आपल्याला बऱ्याचशा वस्तू ह्या अगदी स्वस्त भेटतात, तर तसा मला हा स्वस्त भेटला होता, तर तेव्हा मी हा घेतला होता। आणि याची क्वालिटी अगदी छान आहे। आपल्याला जर कमी प्रमाणात काही वाटायचं असतं म्हणजे रोजच्या वापरासाठी हा छोट्या साईजचा खलबत्ता आपण वापरू शकतो। म्हणजे जसं की आपल्याला फोडणी वगैरे टाकायची असते तेव्हा पटकन लसूण खोबरं थोडंसं असतं तर ते बारीक करायचं असतं, किंवा मग फक्त लसूणच बारीक करायचा असतो, अगदी कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला ठेचा वगैरे बनवायचा असतो, तर ते आपण यामध्ये बनवू शकतो। आणि याला सीझनिंग करणंसुद्धा अगदी सोपं आहे आणि पटकन याला आपण सीझनिंग करू शकतो आणि वापरासाठी तयार करू शकतो। तर इथे मी हा घेतलेला आहे, तर मला याची क्वालिटी अगदी छान वाटली आणि प्राईससुद्धा मला छान वाटली होती, तर त्यामुळे मी घेतला। आणि हा सुद्धा अगदी छान आहे, तर हा सुद्धा आपण ऑनलाईनमध्ये घेऊ शकतो। तर इथे मी तुम्हाला याच्यावरती ठेचा कसा बनवायचा ते सुद्धा दाखवलं होतं, त्याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे। यानंतरचं आपलं पुढचं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे मिल्क फ्रॉदर आहे। आपण याला कॉफी बीटर म्हणू शकतो। अगदी छोट्या साईजमध्ये आहे आणि अगदी कॉम्पॅक्ट असल्यामुळे आपण अगदी कटलरी जे आपलं सेक्शन असतं तर त्यामध्ये सुद्धा याला ठेवू शकतो। 2 सेल याच्यासाठी आहेत आणि याला हाताळणं अगदी सहज आपल्याला इझी होऊन जातं। आणि आपल्याला जर 1 कप कॉफी बनवायची असेल तर आपण पटकन जो कप आहे तर त्याच्यामध्येच डायरेक्ट हे बीट करून घेऊ शकतो। तर इथे आपण यापासून बरंचसं काही बनवू शकतो। तर इथे मी तुम्हाला कॉफी बनवून दाखवते की आपल्याला फक्त काय करायचं आहे की आपल्याला जर गरम कॉफी प्यायची असेल तर दूध गरम करायचं, किंवा मग कोल्ड कॉफी प्यायची असेल तर डायरेक्ट जे दूध आहे ते आपल्याला कपामध्येच कॉफी टाकायची आणि त्यामध्ये दूध टाकायचं। जर आपल्याकडे पिठी साखर वगैरे असेल तर ती आपण डायरेक्ट कपामध्ये टाकू शकतो। तर आपल्याला यासाठी वेगळं काही भांडं काढण्याची किंवा मग कॉफीची जी मोठी मशीन असते तर त्याची सुद्धा गरज लागत नाही। अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण कॉफी बनवतो तर तेव्हा आपल्याला जर अशी फेसाळलेली कॉफी बनवायची असेल तर मिक्सरचं भांडं वगैरे किंवा बीटर वगैरे वापरावा लागतो आणि नंतर ते दूध बसावं लागतं। तर त्यापेक्षा हा अगदी छोट्या साईजमध्ये आहे, कॉम्पॅक्ट आहे, त्यामुळे आपण याला सहज वापरू शकतो। आणि याला साफ करणंसुद्धा खूप सोपं आहे। फक्त साधं पाणी किंवा मग कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडा वेळ याला जर आपण बीट केलं तर तो अगदी पटकन साफसुद्धा होतो। तर त्यामुळे हे जे प्रॉडक्ट आहे तर हे सुद्धा आपण ऑनलाईन घेऊ शकतो। अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला ऑफरमध्ये ऑनलाईन भेटतं। आणि भांड्याच्या दुकानात वगैरे मी विचारलं होतं याआधीसुद्धा, तर मला तिकडे काही भेटलं नव्हतं, तर ते बोलले की आमच्याकडे नाही आहे म्हणून। तर अशा गोष्टी आहेत त्या आपण ऑनलाईन घेऊ शकतो।
आणि आपण दुकानात असो किंवा मग ऑनलाईन असो, जेव्हा आपण घेतो तर ते अगदी छान आहे किंवा त्याचं डिस्क्रिप्शन जे काय आहे किंवा रिव्ह्यू काय आहे तर ते चेक करूनच आपल्यालाच घ्यावं लागतं. त्यामुळे जर आपल्याला एखादी वस्तू बाहेर नाही भेटली तर आपण ऑनलाईनचा ऑप्शन आपल्याकडे आहे आणि ऑनलाईन वस्तूसुद्धा अगदी छान भेटतात. असं नाही की प्रत्येक वस्तू आपल्याला हात लावूनच घ्यायला पाहिजे आणि हा रिप्लेस किंवा रिटर्नचा ऑप्शनसुद्धा असतो. त्यामुळे आपण जर आपल्याला नाही पटलं तर आपण रिटर्नसुद्धा देऊ शकतो. तर या व्हिडिओमधून मला ऑनलाईनचं प्रमोशन वगैरे बिलकुल करायचं नाही. मी ज्या वस्तू वापरल्या आहेत तर त्या कशा आहेत याचा रिव्ह्यू फक्त मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला होता. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे कुणी येतं आणि आपल्याकडच्या ज्या वस्तू पाहतं आणि ते विचारतात की हे कुठून घेतलं. मग आपण जर सांगितलं हे मी ऑनलाईन घेतलं आहे किंवा काय, मग ते विचारतात की मग ऑनलाईन वस्तू चांगल्या असतात का वगैरे. म्हणजे बऱ्याच जणांना त्यांनी कधी घेतलं नसेल तर मग त्यांना माहीत नसतं. तर मग ते बोलतात की कसं वापरायचं वगैरे. मग हे दाखव आणि आता तू यूट्यूबवरती तुझं चॅनल आहे तर तू मग त्याचा व्हिडिओ पण बनवून दाखव. म्हणजे मग आम्हाला जर घ्यायचं असेल तर आम्ही ते पाहू शकतो आणि आमच्यासारखे दुसऱ्यांना पण कोणाला घ्यायचं असेल तर त्याची मदतच होईल. तर फक्त याच उद्देशाने की मला ज्या वस्तू फक्त चांगल्या वाटलेल्या आहेत तर त्याचाच मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याचा दुसऱ्यांनासुद्धा फायदा व्हावा यासाठी तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.